गुड मॉर्निंग फ्रेंड, शुभदास ब्लॉगमध्ये सगळ्यांचे स्वागत आहे. कसे आहात सगळेजण मस्त आणि स्वस्त असतात. स्वस्त राहा, मस्त आणि मजेत राहा. तर आज आहे बुधवार. आमच्याकडे ना कालपासून पाऊस चालू झाला आहे बघा. आणि मस्त वाटतं, वातावरण छान वाटतं बाहेर पावसाचं. आणि पाऊस पाहिजेच. चला तर आता मी नाश्त्याचे ना आज पालकाचे पराठे बनवायचे, तर पालक उकडून घेते आहे. चला, हा पालक उकडलेला आहे, तर काढून याला मिक्सरमधून बारीक करून घेणार आहे. हे बघा, रात्रभर पाऊस आहे आमच्याकडे. आता सकाळी पुन्हा चालू झाला. 1 तास 2 तास थांबला होता. हे बघा, सकाळची 9:30ची वेळ आहे, तर पावसाचा जोर अजून वाढलेला आहे. पाऊस पाहिजेच आहे, नाही तर आमच्याकडे पाण्याचे ना मध्यंतरी 2-4 दिवस हालच झाले. आज कुठं रेग्युलर पाणी आलेलं आहे आमच्याकडे. चला आता सासूबाईंना आज बघा नाश्ता काय दिलेला आहे, पराठा दिलेला आहे. तर ते पराठा म्हणलं आज ना त्यांना बारीक न करता असं खायला देऊ म्हणलं. बघूया खातात बघा. बारीक बारीक तुकडे केले ना खातात ते. कारण का रोज पातळ अगदी पेस्टसारखं करून म्हणलं आज बघूया खात असतील तर तसं त्यांना देऊया खायला पराठा. मग पराठा असं काहीच खाता म्हणजे खायला देता येत नाही त्यांना. कुठला पराठा केला तर खायला देता येत नाही. फक्त मग असं उपीट, शिरा किंवा पोळी बारीक करून द्यायची मिक्सरमधून, असं द्यायला बघत होतं. तर बघू म्हटलं चला आज असं ट्राय करून बघूया, नाहीतर मग आपला आहे पर्याय. चला तर मी गाजराची भाजी बनवते. आज विराज काय शाळेत पाठवलं नाही विराजला, त्याचं पोट बरोबर नाही आहे. आणि पाऊस पण बघा केवढा आहे. तर कसे का गेलेली ऑफिसला. मी आता गाजराची भाजी बनवते, जेणेकरून विराजला पण थोडी घेऊन जाईल. चला, गाजर छान बारीक बारीक चिरले. तुम्ही करता का मैत्रिणींनो भाजी गाजराची? हे बघा, विरांश आला इकडे. हे बघा विरांश माझ्याकडे आलेला आहे. मम्मानी त्याच्यात सोडलंय मगाशी. आणि मी आणि विरांश आता कोणाकडे जाणार आहे? हे विरांशकडे जाणार आहे आता. कोणाचं घर आहे दाखवू का विरांश? हे कोणाचं घर आहे बघू आता. विरांश हात ठेवल्यानंतर कसं कळणार आहे विरांश हे कोणाचं घर आहे? दिसला का विरांश? दिसला? आमचा विरांश ना खूप गोड आणि गोड बाळ आहे. गोड माझं. कसं गोड आहे. कशी दिसते. आंघोळ नाही केली ना विरांशने अजून, नाही तर विरांश क्यूट आहे. कसं आहे? क्यूट आहे ना विरांश. आजीचं पिल्लू आहे ते, आजीचं पिल्लू आहे. हो की क्यूट बाळ आहे माझं. हो का माझं सोना. खाली बसा. चला निघाले बघा मी विरांशकडे आता. विरांशला काय केलं, तिचं डॅडू येऊन, त्याचा पप्पा येऊन घेऊन गेला पुढे. आणि आता मी निघाले विरांशकडे. मावशी आलेले आहेत घरी. एवढा पाऊस पडून सुद्धा सगळं कोरडं झालं आता. अजून सुद्धा आभाळ आहेच आहे. कलित. गुड इव्हनिंग फ्रेंड्स. चला आज बघा सकाळी व्हिडिओ काढलेला, तो आता पूर्ण करते. सकाळी काय झालं, अर्धवटच व्हिडिओ काढणं झालं आहे. तर आता विरांश गेलेला आहे त्याच्या घरी. त्याला आणलं तर 10 मिनटंच फक्त थांबला. तो काय आता आमच्याकडे थांबत नाही जास्त. आणि बघा सासूबाई आज किती त्रास द्यायला लागले आहेत. हे तरी इकडं बसूनच राहिले सासूबाईंजवळ. दाखवू का तुम्हाला? दाखवते थांबा. हे बघा, कामावरून आल्यापासून ह्यांची ड्युटी आहे इथं बसायची. एवढे त्रास द्यायला लागलेत.
आणि काय लावलंय बघा, हे बघा गादीच्या खाली असं काय काय नाही करणार, काय चाललंय परत परत नाही असं करणार. किती खाली पडल्या म्हणजे हे असले तर काय बाबा चला त्यांना उचलता येतं, मी एकटी काय करणार, केव्हाचा त्रास द्यायला लागतं. हे पण आता 1 तास होतील हे नाही येऊन, यांनाही त्रास द्यायला लागलेत, काय करावं. पुन्हा सांगितलं तरी तेच 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 करायला लागले. चला आता हे आल्यानंतर मग मी चहा बनवले, तेव्हा पुढे दिवा लावले, कारण का हालताच येत नव्हतं, सारखं त्या खाली पडायची भीती वाटत होती मला. त्याच्यामुळे चला आता स्वयंपाकाला लागते, मी स्वयंपाक करते. चला आता स्वयंपाकाला लागणार आहे मी. आता भात वरणाचा कुकर. आज बघा आमच्याकडे 24 तास पाणी आहे आज, कारण का पाऊस पडला 2 दिवस, कालपासून पाऊस चालू आहे ना, त्याच्यामुळे आता 2 दिवस आमच्याकडे 24 तास पाणी आहे. त्याच्यामुळे प्रश्न नाही, वापरायचं पाणी नाही तर सगळ्यामध्ये आम्ही म्हणजे इव्हन कुकरमध्ये, वॉशिंग मशीनमध्ये सगळ्यामध्ये पाणी भरून ठेवत होतो 4 दिवसापासून, 4-5 दिवसापासून. आता कसं झालं आहे, पाऊस आला आहे कालपासून, तर आमच्याकडे आता 24 तास पाणी आहे. तर बघा आता पाण्याचं टेन्शन मिटलेलं आहे. चला आता मी लागते स्वयंपाकाला. इकडे कुकर बघा, कुकर दिसतो का ना. म्हातार माणूस आणि लहान मूल हे सारखंच असतं बघा. आज ना घरी मगाशीच मी विरांशला आणलं इकडं 6 नंतर, म्हणजे नाही 5, 5:15, 5:30ला जवळजवळ, कारण का मावशी जातात 6 वाजता. त्या हिशोबाने मी विरांशला इकडं आणत असते. इकडं आणलं विरांश, तर इकडं विरांश काही आताशा राहत नाही, मम्माकडे जायचं मम्माकडे जायचं. 5-10 मिनटातच त्याचं चालू झालं. मग थोड्या वेळाने रसिका आली, रसिका आणि विनायक येऊन विरांशला घेऊन गेले. आणि इकडं आमच्या सासूबाई इतकं त्रास देत होत्या, त्यावेळेसच त्रास देत होत्या. म्हटलं आता ह्याला सांभाळू की त्यांना सांभाळू. तेवढ्यात रसिकाचा फोन आला आणि रसिका मग विरांशला घेऊन गेली. तर मग मी वरती त्याला खाली सोडलं, लिफ्टमधनं खाली सोडलं, आणि मग मी वर आल्यानंतर मग सासूबाईंकडे बघितलं. असं दोघांचं चालू असतं, एकीकडे सासूबाई तर एकीकडे विरांश. चला आता कुकर लावला आहे मी. चला तर मग भेटूया अशाच नवीन एका ब्लॉग्समध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.